महिन्याभरापासून घरीच आहे. तसं पण माझे 8 दिवस पेपर होते. मी म्हटलं जाऊ द्या 8 दिवस आपला अभ्यास होईन म्हटलं. तर जॉब सुटायचं कारण आता औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर। नहीं हो बाबू भैया, वो जॉब छूटने का कारण वो लड़की नहीं है, वो मेरा कॉन्ट्रैक्ट खत्म हो गया इसलिए. तर मग मी आईले सोडून द्यायला गेलो. तर मग आईले सोडून द्यायच्या वेळेस मग तोच विचार जॉब कसं काय करतं, काय करतं. मग जाऊ द्या म्हटलं कुठं टेन्शन घेत बसता म्हटलं. मस्त एक कट चहा पिऊन घ्यावं म्हटलं. टेन्शन तर काय जिंदगीभर राहते म्हटलं. मग चहा घेतला मस्त बढ्यापैकी आणि एक खारी घेतली मस्त बढ्यापैकी एकच नंबर. मग निघालो मी घरी. मग घरी जाता जाता डबल विचार आला, भाऊ शुभम जॉबचं कसं करतं? फेकणं बी म्हटलं जॉबचं. पहिले भत्ता मारून घ्या म्हटलं. घरी आल्याबरोबर पहिले मी मारला भत्ता. भत्त्यात तर आज खतरनाक भाजी होती पण आवडली नाही मला. पण तरी पण आपला चोना रोस्टेड आणलाच होता आणि मी एकच नंबर होता तो. एक एक खात जाऊन मस्त जेवण करत जा. मग पाहिला मी पेपरमध्ये ॲड राहतेच आपल्या दररोजच्या पेपरमध्ये. मग काकूला मागून पेपर आणला. पेपरमध्ये ॲड बघितली. त्याच्यात एका कॅफेची जागा होती. मी म्हटलं जमलं गड्या. आता त्याला कॉल गिल लावला. मग तो म्हणे इंटरव्ह्यू लिहून जाय. मग काय बड्यापैकी तयारी केली मस्त. आता जातो मग इंटरव्ह्यू द्यायला. सांगतो उद्या काय झालं आणि काय नाही ते तुम्हाला. भेटू. बाय बाय.